नागपुरातल्या पोलीस भवनात विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून पोलीस विभागाला मिळालेल्या 10 कोटी रुपयांच्या निधीचं वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता। या दरम्यान फसवणुकीच्या बळी ठरलेल्यांना ही रक्कम वाटप करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा वाटप करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवणाऱ्या काही समाजकंटकांमुळे दंगली भडकताना आपल्याला प्रथम दिसते। महाराष्ट्रात आता अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम व्यवस्था आणि तंत्रज्ञान आहे। अशा लोकांना पकडण्यात आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात गरुड दृष्टी हे साधन महत्त्वाची भूमिका बजावत आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, सोशल मीडियाचा वापर आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ म्हणून करणे चांगले असले तरी काही समाजकंटक या व्यासपीठाचा वापर द्वेष पसरवण्यासाठी, धमक्या देण्यासाठी, अपशब्द वापरण्यासाठी, खोट्या बातम्या पसरवण्यासाठी आणि ड्रग्सची तस्करी करण्यासाठी करतात, हे आपल्याला दिसतं। यापैकी बहुतेक आर्थिक फसवणूक प्लॅटफॉर्म परदेशी ऑपरेटर्सद्वारे चालवले जातात, ज्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे। सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी गरुड दृष्टी प्रणाली विकसित करण्यात आली आहे। या प्रणालीद्वारे या व्यासपीठावरील गुन्हेगारी कारवाया शोधणे आणि त्यांचे निरीक्षण करणे शक्य होईल। भविष्यात या साधनांचा विस्तार आणि सुधारणा केली जाईल, असं ते म्हणाले।